नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जुम्मीचू फॅब्रिकपासून छान अशी ब्लाउजदार डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या मापानुसार तुम्ही शोल्डर, मुंढा आणि ब्लाउजची जी काही उंची आहे ती सर्व माप टाकून घ्यायची आहेत आणि शोल्डरचं जे काही माप आहे त्याच्यानुसार तुम्ही गळा ओपन करून घ्यायचा आहे। तर हा आहे 30 इंच साईजचा ब्लाउज। त्याच्या गळ्याच्या उंचीनुसार मी इथे शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच। त्याच्यानंतर मग गळा ओपन केलेला आहे 1.25 इंचावरती। गळ्याची जी काही खोली आहे ती आहे 8 इंच। त्याच्यानंतर मग गळ्याला गोल शेप देऊन घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पान गळा किंवा मग गोल गळा अशा पद्धतीने शेप देऊ शकतात। त्याच्यानंतर मग गळ्यापासून 1 इंचावरती अशा पद्धतीने थोडं माप मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग खाली अशा पद्धतीने थोडंफार अंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊन आणि गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने शेप देऊन घेतल्यानंतर पेपर कॅनव्हास घेतला आणि अस्तर हा बरोबर पेपर कॅनव्हासच्या मध्य सेंटरवरती ठेवून घेतला आणि मग इथं आपल्याला जो काही गळा आपण अस्तरवरती आखून घेतलेला आहे तो बरोबर आपल्याला इथं डार्क करून घ्यायचा आहे। तर हा आहे जुम्मीचू साडीवरचा ब्लाउज। तुम्ही इथं नेटचा जर का तुमच्याकडे नेटची साडी असेल किंवा नेटचा ब्लाउज असेल तुम्ही त्याच्यावरती सुद्धा ही छान डिझाईन तयार करू शकतात। नंतर मग गळ्याच्या बाजूने अशा पद्धतीने गोल कट करून घेतला आणि जो काही पेपर कॅनव्हासवरती आपण आखून घेतलेला आहे तो गळा दुसऱ्या बाजूला सुद्धा मी डार्क करून घेतला। त्याच्यानंतर मग आपण जो काही पेपर कॅनव्हास कट केला त्या मापानुसार मी थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा अशा पद्धतीने अस्तर घेतला आणि गोल गळा जो काही आतील आहे तो कट करून घेतला। जर तुमच्याकडे सेम त्याच कलरचा अस्तर असेल तर तुम्ही त्याच कलरचा वापरून घ्यायचा, परंतु माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे वेगळ्या कलरचा अस्तर घेतलेला आहे, परंतु हा अस्तरच्या खालच्या बाजूला येईल म्हणून काहीही हरकत नाही। तर सर्वात आधी जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जो काही गळा मी गोल अशा पद्धतीने शेप दिलेला आहे त्याच्यावरती मी बरोबर शिलाई करून घेत आहे। तर इथं तुम्ही इस्त्रीच्या सहाय्याने सुद्धा पेपर कॅनव्हास चिपकवू शकतात, परंतु मग मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही आतील कपडा आहे तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। कट करून आणि पेपर कॅनव्हासच्या बाजूला जो काही एक्स्ट्राचा अर्धा इंचाचा कपडा आहे तो आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकतात अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बरोबर शिलाई करून घ्यायची। पूर्ण पॅचला सर्व बाजूंनी ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग अस्तर घ्यायचा आणि अस्तरवरती बरोबर जो काही गळा आपण आखून घेतलेला आहे परफेक्ट आपल्याला तिथं ठेवून पिना लावून हा पॅच पॅक करून घ्यायचा आहे किंवा मग मोजून चेक करायचं आणि मग हा पॅच आपल्याला इथं पॅक करायचा। नंतर मग जो काही गळा आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर इथं आपल्याला हा पॅच पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मग गळ्याच्या इथं बरोबर आपल्याला एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि शिलाई करून घ्यायची। नंतर मग पिना वगैरे काढून आणि बरोबर हळूवारपणे कट करून घ्यायचं। आतील जो काही कपडा आहे तो पूर्ण मी अशा पद्धतीने कट करून घेतला। सर्वप्रथम जे काही कोणे आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारून घेतला आणि त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून आणि मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा। बघू शकतात अशा पद्धतीने जो काही पॅच आहे तो पलटवून घेतला। तर तुम्ही इथं इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने अगदी कडेने शिलाई करून घेऊ शकतात। तर मी इथं अगदी कडेने अशी शिलाई करून घेत आहे। तर पूर्ण गळ्याला हळूवारपणे मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण जो काही अस्तरवरती हा गळा आपला रेडी झाला। नंतर मग आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने जो काही अस्तर आहे तो ठेवून घ्यायचा। तर ब्लाउज पीस इकडे तिकडे सरकू नये म्हणून पिना लावून पूर्ण मी पॅक करून घेतला। अस्तर पॅक करून झाल्यानंतर मग जो काही गळा आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची जेणेकरून आतमध्ये उचकणार वगैरे नाही। गळ्याभोवती शिलाई झाल्यानंतर जो काही अस्तर आहे त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला हळूवारपणे एक हात ठेवत शिलाई करून घ्यायची।
जरी आपण पिना लावून घेतल्या तरीसुद्धा दोघंही हातांनी हळुवारपणे शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा। कपडा कट करून झाल्यानंतर मग बरोबर दोघंही बाजूंना एकसारखं माप चेक करून घेतलं आणि मागच्या साईडचे दोघंही टक्स देऊन आपल्याला लगेचच कमरपट्टी जोडून घ्यायची। कमरपट्टी जोडून घेतली त्याच्यानंतर मग पुन्हा मी अशा पद्धतीने पिना लावून एकसारखं माप करून घेतलं आणि त्याच्यानंतर जो काही आपण गोलगळा कट करून घेतलेला आहे तर तो बरोबर एकसारखा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि पिना लावून पॅक करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला आहे तो गळा बरोबर कट करता येईल। तर पिना लावून पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बरोबर हळुवारपणे कट करून घेतलं। गळा पूर्ण कट झाला त्याच्यानंतर जो काही अस्तर आहे त्याच्यावरती आपण ज्या पद्धतीने पायपिंगसाठी तिरकस धाग्यात पायपिंगच्या पट्ट्या कट करतो सेम त्याच पद्धतीने ह्या मी पट्ट्या कट करून घेतल्या आणि इथं आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकतात किंवा मग कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करू शकतात। तर मी इथं अस्तरची छान अशी गळापट्टी लावून घेत आहे। तर ज्या काही पट्ट्या मी कट केल्या त्या पूर्ण अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत आणि बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या। बघू शकतात अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतला। तर अस्तरचा कपडा असल्यामुळे मी तो सुरुवातीला थोडा खेचून घेतला आणि त्याच्यानंतर मग बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत हळुवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची। खालच्या बाजूला कपडा हा बरोबर शिलाईमध्ये दाबला जाईल ही काळजी घेत आपल्याला शिलाई करून घ्यायची। शिलाई करून झाल्यानंतर खालच्या बाजूला बरोबर चेक करून घ्यायचं, जर कुठे थोडंफार जागा राहिली असेल तर पुन्हा त्याच्यावरती शिलाई करून तो कपडा आपल्याला शिलाईमध्ये दाबून घ्यायचा। तर बघू शकतात खालच्या बाजूला चेक करून घेतलं आणि जे काही थोडंफार जागा राहिलेली होती तर ती मी पुन्हा इथं शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला गळापट्टी फोल्ड करण्याआधी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर मी 1/2 इंचावरती शिलाई करून घेतलेली होती आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी पूर्ण सर्व बाजूंनी गळ्याला कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर अशी छान फिनिशिंग येण्यासाठी बरोबर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून आणि जी काही गळापट्टी आहे ती बरोबर फोल्ड करून घ्यायची आणि तिच्या सर्व बाजूंनी गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला हळुवारपणे शिलाई करून घ्यायची। बघू शकतात मी दोघंही हातांनी हळुवारपणे पकडत शिलाई करून घेत आहे, जेणेकरून गळ्याला छान अशी फिनिशिंग येईल। तर खूप छान असा हा गळा तयार झाला। तर त्याच्यानंतर मग त्याचा मी मध्य सेंटर काढून घेतला। त्याच्यानंतर अस्तरचा कपडा घेतला, अशा पद्धतीने फोल्ड करून गोल मी पॅच तयार करून घेतला आणि तो ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि त्याच्या सर्व बाजूंनी हळुवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची। हळुवारपणे शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून आणि अस्तरच्या मध्य सेंटरवरती आपल्याला कट मारून घ्यायचा आणि मग आपल्याला जो काही पॅच आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या पॅचपासून आपल्याला छान असं बो तयार करून घ्यायचं आहे। तर बो तयार करण्याच्या 2-3 पद्धती आहेत, तुम्ही कोणत्याही पद्धतीने तयार करू शकतात। तर अशा पद्धतीने मी जो काही पॅच आहे तो फोल्ड करून घेतला, पुन्हा त्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली। तर अशा पद्धतीने जो काही पॅच आहे तुम्ही लहान किंवा मोठा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। त्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर त्याचा सुद्धा मध्य सेंटर काढून घेतला आणि मग छोट्या छोट्या प्लेटा घेऊन आपल्याला छान असा हा बो तयार करायचा आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने प्लेटा घेतल्या, मशीनच्या सहाय्याने एकदा शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर सुई धाग्याच्या सहाय्याने मी पूर्ण बो हा बरोबर सेट केला। त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने मी तिथं एक मोती पॅक करून घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन वगैरे इथं पॅक करू शकता। तर मी मोती लावून घेतला, तर बो हे बाजूला ठेवलं। त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी खालच्या बाजूला डिझाईन तयार करण्यासाठी अशा पद्धतीने तिरकस धाग्यात अस्तरचा कपडा कट केला आणि ह्या 2 पट्ट्या मी तयार करून घेतल्या। नंतर मग ब्लाऊज पीसचा जो काही थोडे थोडे तुकडे असतात त्याच्यावरती बरोबर मी अशा पद्धतीने ह्या पट्ट्या ठेवून घेत आहे आणि त्यांच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट झाल्यानंतर खालच्या बाजूला जे काही दोघंही कोने आहेत सर्वात आधी त्यांच्या सरळ रेषेत कट मारून घ्यायचा। एक्स्ट्राचा कपडा कट करून आणि ही पट्टी बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने फोल्ड करून दोघंही पट्ट्या रेडी करून घेतल्या आणि त्यांच्यासुद्धा सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली। नंतर त्या दोघंही एकमेकांवरती ठेवून त्यांच्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि जो काही ब्लाऊजचा मध्य सेंटर आहे त्याच्यावरती या पट्ट्याबरोबर मी सेट
मध्ये सेंटरवरती सेट करून आणि त्यांच्यावरती 1-2 वेळा शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर जो काही बो तयार करून घेतलेला आहे तो मध्ये सेंटरवरती बरोबर सुई धाग्याच्या साहाय्याने पॅक करून घेतला। तर बघू शकतात मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेत जिम्मी चूचा ब्लाऊज खूप छान अशी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा। आणि हो, जे काही कमेंट बॉक्स आहे त्याच्या साईडला जे काही 2 बिंदू आहेत ते बाजूला सरकवून हाईप करायला विसरू नका। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।